शिक्षकांना बिलकुल त्रास होत नाही. जे या सरांच्या क्लासेसची मुलं आहेत ना त्यांचा शिक्षकांना काहीच त्रास होत नाही. ऑलरेडी त्यांचा अभ्यास झालेला असतो. त्यामुळे खूप छान वाटतं. आणि आता जे काही पालक बोलले त्या पालकांची मुलं लोंढे ताईंची मुलगी गौरी असते, इतकी हुशार आहे, सुंदर अक्षर आहे, खूपच छान आहे. प्रत्येक वेळी मी तिची वही दुसऱ्या वर्गामध्ये दाखवतो. इतकं सुंदर, म्हणजे पंडवताईंचा मुलगा असेल, मस्तेताईंचा मुलगा, खूप हुशार. ही मुलं अशी वेगळी उठून दिसतात. आपण म्हणतो बरोबरच आहे, ते चिखलात कमळ उमटतं. तसंच या एवढ्या परिसरात तुम्ही इतकं स्ट्रगल करून राहता. म्हणजे कितीतरी इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत मोठ्या मोठ्या, जिथे 1-1 लाख रुपये फी आहे, 50,000 रुपये फी आहे. मोठ्या मोठ्या शाळांमध्ये माझा मुलगा हिंसेमध्ये मुलाला कितीतरी म्हणजे 40-50 हजार रुपये ग्रँटेड शाळा असून गव्हर्नमेंटची फी त्या शाळेला फक्त महिन्याला 9 रुपये, तरी ती शाळा 56,000 फी घेते. आणि माझा मुलगा 8वीत असून तुमच्या मुलाने एवढा नीटनेटका नाही हे मी सांगते. कारण इतके छान क्लासेसमध्ये तयारी करून घेतात सर, खूप छान. वाटत नाही की 24 तास अगदी ह्या सरांनी मुलांच्यासाठी वाहून घेतले. आणि त्यांना अपेक्षा कोणतीच नाही आहे की फी भरा, वेळेत भरलीच पाहिजे. खूप कमी फीमध्ये, म्हणजे मला असं वाटतच नाही की माहिती आहे की कितीतरी क्लासेसमध्ये फी जास्त आहे. आज मोठे क्लासेस आहेत, चाटे क्लासेस असेल किंवा टाकळकर क्लासेस, कितीतरी क्लासेस आहेत, चांगले आहेत क्लासेस. कोणते क्लासेसला नावं ठेवत नाही आहे मी, पण त्या एका विद्यार्थ्यांच्या फीमध्ये, एका विद्यार्थ्याच्या फीमध्ये या सरांचे जवळजवळ 50 मुलं शिकत असतील. एवढ्या कमी फीमध्ये हे सर 24 तास मुलांसाठी वेळ देतात, याचं खूप कौतुक वाटतं. आत्ताच सर म्हणाले त्यांचं ब्रीदवाक्यच आहे, येथे स्वप्नांना वाव दिला जातो. लहानपणापासून मुलांना स्वप्न दाखवली जातात मोठी, आणि त्याचं खरंच कौतुक आहे. वाटत नाही ही कोचिंग क्लासेस आहे. इथे एक गॅदरिंग होतो मॅडम, खूप छान. तुम्ही तर असतात गॅदरिंगला, म्हणजे शाळांचं गॅदरिंग एवढं मोठ्या प्रमाणात होत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात गॅदरिंग होतं, तिथं पालकांना वाव दिला जातो असा पहिलाच क्लास असेल. मी तर एवढ्या वर्षात माझ्या एज्युकेशनमध्ये पाहिलं की पालक इतके उत्साही आहेत, पालकांना वाव दिला जातो. गॅदरिंगमध्ये कार्यक्रम असतात पालकांचे. म्हणजे पालकांचं कसं असतं की मुलांना आपण, म्हणजे मीही पालकच आहे, मुलांकडे वेळ द्यायला आपल्याला वेळच नसतो, लक्ष द्यायला वेळच नसतो. मग आपण काय करतो की ट्युशन लावून देते, मुला घरी त्रास देतात ट्युशन लावायची. पालकांचा उद्देश काय असतो, शाळेत तर शिकवतात, ट्युशनला गेलं तरी थोडीशी लहान मुलं शांत बसतात. पण इथे तसं नाही आहे, इथे ट्युशनमध्ये ठरतोच. आणि एकही विद्यार्थी असा नाही आहे या ट्युशनचा की तो मागे आहे, कमी आहे. कुठेतरी थोडेसे असतील मुलं की बाबा 80% नाही, 90% नाही, भले 40% मिळू द्यात मार्क्स मुलांना, पण तो मुलगा घडणार इथे. मार्कांवर जाऊ नका तुम्ही. त्याला शिस्त किती छान लावतात सर, वळण किती चांगले लावतात, संस्कार खूप चांगले आहेत. म्हणजे सर आई वडील, ह्या मुलाचे आई वडील म्हणून वागतात, पालक आहेत सर. म्हणजे सर म्हणून एक गुरु नाही आहे, तर मी म्हणेन ते पालक म्हणून जास्त आहेत. म्हणजे तुमची काळजी खूप कमी आहे. स्वतः काळजी कमी केली मुलांची तरी चालेल, पण सर खूप काळजी घेतात. तर सरांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सरांना 2 इमारती कमी पडतात, थोडं बाय आल्यात, बसायला जागा नाही, मागं सारखा जरा. आणि मॅडम मला असं वाटतं आता